ब्रेक नंतर वेलकम टू द शो. ड्रीम होम, तुमचं घर एकदम मस्त चकाचक. साम टीव्ही घेऊन येतोय एक सुंदर कार्यक्रम. 16 ऑक्टोबर पासून हा कार्यक्रम तुम्ही पाहू शकता फक्त साम टीव्हीवर. असा कार्यक्रम ज्याने तुमची स्वप्नपूर्ती होण्यासाठी एक वेगळी दिशा मिळेल. या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला फक्त एक SMS पाठवायचा आहे. ENQ स्पेस देऊन त्यानंतर या SMS मध्ये तुमचं नाव, पत्ता, फोन नंबर, घर कुठे हवंय ते ठिकाण आणि आपलं बजेट ही माहिती आम्हाला SMS द्वारे कळवा 9881798817 या नंबरवरती. फॉर्म ऑनलाईनही उपलब्ध www.esakal.com आणि www.samtv.com वरून फॉर्म डाउनलोड करा. फॉर्म भरून ईमेल करा dreamhome@samtv.com वर. घर खरेदी करताना आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न असतात आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीच्या फॉर्मॅलिटी सुद्धा आपल्याला जाणून घ्यायच्या असतात. म्हणूनच तुम्हाला सल्ला देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत 2 एक्सपर्ट्स. यांना तुम्ही प्रश्न विचारू शकता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करून. पहिल्या 21 कॉलर्सना मोफत सल्ला मिळणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर फोन करा. आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आपले पहिले गेस्ट जे आहेत CA रमेश प्रभू. नमस्कार. जे महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशनचे चेअरमन आहेत. आणि त्याचबरोबर आपले दुसरे एक्सपर्ट आहेत श्रीकांत कुलकर्णी सर. नमस्कार. जे फायनान्शियल एक्सपर्ट आहेत. तर या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घर घ्यायचं झालं तर आज मुंबईसारखं शहर असू देत नाही तर कोणतंही शहर असू देत, लोनला आता पर्याय नाहीये. तर लोनच्या अनुषंगाने ज्या पात्रतेच्या वेगवेगळ्या पातळ्या असतात त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? होम लोन हे 2 सेक्शन मध्ये दिलं जातं. एक तर पर्सन हु इज सॅलरीड पर्सन आणि पर्सन हु इज अ सेल्फ एम्प्लॉयड पर्सन. बरोबर. सॅलरीड करता निकष वेगळे आहेत, सेल्फ एम्प्लॉयड करता निकष वेगळे आहेत. सॅलरीड करता त्याचे किती वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स आहे, किती वर्षाचं त्याचं हे आहे, त्याची तो कुठल्या लेव्हलला कुठल्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो, त्याचबरोबर त्याचं इन्कम किती आहे, त्याचं सॅलरी किती आहे. तर त्यासाठी वेगवेगळे डॉक्युमेंट्स लागतात. तर ते 3 महिन्याची त्याला सॅलरी स्लिप द्यावे लागतील. मागच्या 2 वर्षाचा त्याला फॉर्म 16 द्यावा लागेल. त्याचबरोबर त्याला बँक स्टेटमेंट द्यावं लागेल जिथे त्याचं सॅलरी क्रेडिट होतो. तो मागच्या जवळजवळ 6 महिन्याचं त्याला बँक स्टेटमेंट द्यावं लागेल. सर असं आहे की काही ठिकाणी आपल्याला सॅलरी सर्टिफिकेट मिळतच नाहीये, काही ठिकाणी फॉर्म नंबर 16 दिला जात नाहीये. तर अशा वेळेत आपल्याला आपण सांगतो की एम्प्लॉईला लोन मिळतोय की हे कसं? मग त्यासाठी एक व्हाउचर जे असतात, हो, कंपनी जे तुम्हाला पेमेंट मिळतं त्याचं एक व्हाउचर तर असतं. बरोबर. कॅश व्हाउचर असेल हो किंवा चेक असेल, भले त्याचे सॅलरी स्लिप मध्ये मिळणार नाही तर तसं तुम्ही एक सॅलरी सर्टिफिकेट बनवून घेऊ शकता किंवा एक सॅलरी व्हाउचर घेऊ शकता. बरोबर. आणि ते तुम्ही आपण असं बघितलेलं आहे की काही हाऊसिंग फायनान्स कंपनी आहे, ते म्हणतात ना आम्हाला तुमचं सॅलरी PF असावाला पाहिजे, तुम्ही परमनंट एम्प्लॉई असायला पाहिजे. आज आपल्याला दिसतोय की प्रत्येक ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉई चाललेलं आहे. तर अशा ठिकाणी आपल्याला कर्ज मिळणं भरपूर लोकांना शक्यता कमीच दिसतो. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण त्यासाठी पण वेगवेगळे हे आहेत की त्याच्यात देखील वेगळे सेगमेंट आहे. आता जे कॉन्ट्रॅक्टवर एम्प्लॉई आहेत त्यांनी जनरली आपण कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये जर तुम्ही गेलात तर कॉपरेटिव्ह सेक्टर तुम्हाला लोन देऊ शकतं. बरोबर. आज फ्लॅटचं किंमत जी आहे असं बघायला गेलं तर कुठेही म्हणा 50 लाखपेक्षा कमी नाही आहे. आपलं आजचं इन्कम आहे 10,000, 15,000, 25,000 जास्त असतं आणि त्याच्यामध्ये त्यांचं घरचं खर्च आणि बाकीचं खर्च काढला वगळला तर फक्त एक 10,000 रुपये त्यांचं EMI साठी किंवा इक्वल मंथली इन्स्टॉलमेंटसाठी येतो. तर त्या एलिजिबिलिटी ठरताना तर हे भरपूर अडचण निर्माण होतो. लक्षात घेतलं जातं. नाही, पण त्याच्यातही वेगवेगळे सोल्युशन्स आहेत की ठीक आहे आता एक मुलगा नोकरी करतोय, त्याचे वडील पण नोकरी करत असतील किंवा काही असेल तर तेव्हा त्याच्या वडिलांचं देखील इन्कम ते लोन मध्ये त्यांना को ऍप्लिकंट ऍड करून आपण वाढवून घेऊ शकतो. किंवा तो जर नोकरी करत असेल, त्याची मिसेस जर कुठे नोकरी करत असेल तर तिला आपण को ऍप्लिकंट करून तिचं देखील इन्कम आपण क्लब करू शकतो. त्याचबरोबर या 2 जनरेशन मध्ये जरी होत नसेल तर 3rd जनरेशनही असते
की मुलाचे देखील इन्कम की 46-47 वर्षाचा वडील आहेत, त्याला 23 ते 24 वर्षाचा मुलगा आहे बरोबर. आणि जवळजवळ 65 ते 66 वर्षाचे जे व्यावसायिक आजोबा आहेत किंवा त्या वडिलांचे वडील आहेत, या तिघांचं देखील इन्कम आपण क्लब करून एलिजिबिलिटी आपण वाढवून घेऊ शकतो. नाही, काही संस्था असं आहेत, हाऊसिंग फायनान्स म्हणे, बँक म्हणा, ते म्हणतात तुमचं जे को ॲप्लिकंट आहेत ज्यांना आपण म्हणतोय त्यांचं वय 50 पेक्षा जास्त नसावा, किंवा त्यांना असं वाटतं की एखादा फ्लॅट आजोबा आणि मुलांचा ग्रँडसनचं नावावर घेतलं, ते म्हणतात तर उद्या लिगल डिस्प्यूट होऊ शकतो. तर असं सुद्धा वादविवाद होऊ शकतात. हां पण त्याच्यात एक बरेचसे सोल्युशन्स आहेत हां की त्याच्यात जर तुम्ही एक अंडरटेकिंग जर त्या आजोबांकडनं घेतलं हां की त्यांच्या उत्तरोत्तर ती जागा ही या नातवाला किंवा त्यांच्या मुलालाच मिळेल, त्याच्यात त्यांच्या मुलींचा म्हणजे लग्न झालेल्या त्यांच्या मुलींचा किंवा त्या नातवाच्या आत्यांचा काही सहभाग असणार नाही किंवा त्याच्यात काही असणार नाही, असं जर त्यांच्याकडनं अंडरटेकिंग जर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सनी घेतलं तर त्या दृष्टीने पण तर मला eligibility होऊ शकते. नाही आणि याच्यामध्ये मला आणखीन एक मुद्दा असा विचारावा वाटतो की जसं की हा प्रॉब्लेम येऊ शकतो, तसंच बऱ्याच वेळेला असं होतं की एक्झिस्टिंग लोन एखादा असतं त्या व्यक्तीवरती, तर अशा वेळेला मग पात्रतेचे कोणते निकष लागतात? एक्झिस्टिंग लोन असेल, जे काय एक्झिस्टिंग लोन आहे त्यांचं ऑब्लिगेशन, तुम्ही एक्झिस्टिंग लोन म्हणजे फेस्टिवल लोन घेतला असेल त्यांनी किंवा घरचं काही फंक्शनसाठी घेतलं असेल, कार लोन घेतलं असेल, तर त्या ऑब्लिगेशन काढून नेहमी 40 ते 50% ज्या पगाराचा आहे त्याचं एक EMI भरू शकतात. ह्या पद्धतीने धरला जातात. समजा माझा एक 50,000 रुपये पगार असेल तर 25,000 घरसाठी खर्चासाठी आणि राहिलेला 25,000 हप्ता भरण्यासाठी असं ठरलं जातात. त्याच्यामध्ये समजा माझा कार लोन आहे, जिथे हप्ता 10,000 जातो, म्हणजे फक्त 15,000च उर्वरित राहणार. त्या 15,000मध्ये जेवढं काय मला 15 वर्षासाठी किंवा 20 वर्षासाठी जे काय घर घेऊ शकतो, लोन घेऊ शकतो, जवळपास 15 ते 20 लाख रुपये एवढंच मंजुरी होऊ शकतो. किंवा असं पण सांगला जातात की तुम्ही त्या कार लोन जे आहे तुम्ही वेगळ्या वेगळ्या सोर्स मधून कमी करा, म्हणजे तुमचं ऑब्लिगेशन जे घरचं ऑब्लिगेशन जे 20 वर्षाचं आहे तुम्हाला जास्त एलिजिबिलिटी होऊ शकतो. ह्या पद्धतीने सूचना पण दिल्या जातात. त्याच्यात कार लोन क्लोजर जर तुम्ही केलं किंवा पर्सनल लोन जे असेल ते तुम्ही जर क्लोज केलं तर त्याच्यातून एलिजिबिलिटी पण होऊ शकते. आणि त्याचबरोबर ते आधीही सांगतात की पहिला EMI भरण्याच्या आधी तुम्ही लोन क्लोज करून टाका आधीच, म्हणजे ते होम लोन पण अधिक तुम्ही वाढवून घेऊ शकता. त्यातले 1-2 लाख रुपये तुम्ही हे लोन क्लोज करण्याकरता पण युटिलाइज करू शकता. असं होऊ शकतं. पण हे जनरली नॅशनलाइज बँक किंवा MNC बँकेत होत नाही, हे जनरली कोऑपरेटिव्ह सेक्टर मध्ये होऊ शकतं किंवा पतपेढ्यातून. कुलकर्णीचं मला असं एक विचारायचं आहे की आपला जे होम लोन घेतात हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं वेगवेगळ्या कंपनी वेगवेगळे नियम आहे. जसं तुम्ही आता सांगितलं कोऑपरेटिव्ह बँकेचा एक नियम आहे, नंतर तुमचं हाऊसिंग फायनान्स कंपनीचे वेगळं नियम आहे, नॅशनलाइज बँकचा वेगळा आहे, प्रायव्हेट बँकचा वेगळा आहे. असं काय कन्सल्टंट वगैरे आहेत का, किंवा कोणाकडे जाऊन ते पूर्णपणे माहिती घेऊ शकतात? आपल्याला माहिती असेल वेस्टर्न कंट्रीमध्ये एखादा एस्टेट एजंट आहे किंवा फायनान्स कन्सल्टंट आहे, त्या पूर्णपणे त्यांना माहिती दिला जातात की तुमचा EMI एवढा आहे, असं बसू शकतो. असं कुठे असं एजन्सी आहे का? अशा वेगवेगळ्या बँकांच्या एजन्सीज म्हणजे ते वेगवेगळे DSAs अपॉइंट करतात, डायरेक्ट सेल्स असोसिएट. हो. आणि प्रत्येक बँकांचे सेगमेंटेशन झालेलं आहे. MNC बँक या जनरली वेगळं लोन देतात. हो. ते जनरली 30 लाख 25 लाखाच्या खाली लोन देतच नाही. त्यांना त्यांचा तेवढा त्यांची प्रॉफिटेबिलिटीच उरत नाही त्याच्यात. बरोबर. त्यामुळे ते 30 लाखाच्या 25 लाखाच्या खाली लोनच देत नाहीत. त्यामुळे त्याच्यात सेगमेंटेशन झालेलं आहे. बरोबर. त्यामुळे MNC बँक या जनरली सेल्फ एम्प्लॉईडना देतात. सेल्फ एम्प्लॉईड लोकांचे पण इन्कम कमी असतं, पण त्याच्यात वेगवेगळे डेप्रिसिएशन सेक्शन ऍड करून हे करून त्यांची ते एलिजिबिलिटी नीट वर्कआउट करू शकतात. याच्यासाठी वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे DSAs आहेत. बरोबर. ते तुम्हाला ते व्यवस्थित तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. आणि त्यांना माहित असतं की या माणसाचं लोन आपली बँक करते की नाही करणार. तिथेच म्हणजे तुम्ही त्या पहिल्याच याच्यात तुम्हाला कळून जातं की आपल्याला जर लोन पाहिजे असेल तर कुठली बँक ही आपल्यासाठी योग्य आहे. आपलं म्हणणं बरोबर आहे. काही ठिकाणी असं पण आपल्याला निदर्शनात आलेलं आहे, ग्राहक आपलं काही मेंबर्स आहेत
त्यांचं असं म्हणणं आहे की सुरुवातीला एलिजिबिलिटी बघून वगैरे करून ते लोन देऊ असं सांगतात. त्याच्यानंतर त्याच हाऊसिंग फायनान्स कंपनी म्हणतात किंवा बँका म्हणतात तुमच्या प्रॉपर्टीमध्ये अमुक अमुक अडचण आहे, हे देऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही करार केलेला असतो, स्टॅम्प ड्युटी भरलेला असतो, रजिस्ट्रेशन केलेलं असतं, नंतर तुम्ही हा मधल्या काळामध्ये तुम्हाला कुठे जायचं काय जायचं कळत नाही, असं भरपूर नुकसान पण हे करावं लागतं. ह्याला काय आपल्याला अडचण कसं दूर नाही, याला म्हणजे अडचण अशी काही नाहीये, पण जर ती प्रॉपर्टी ही कायदेशीर नसेल तर कुठलीच फायनान्शियल इन्स्टिट्यूशन किंवा कुठलीच बँक त्याला लोन डिस्बर्स करत नाही. नाही. प्रत्येक बँकाचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया वेगळा आहे, त्यांचं डॉक्युमेंट बघण्याचा पद्धत सुद्धा वेगळा आहे. आपण म्हणतो की समजा आमचं कंपनी, माझ्याकडे एक केस आलेला आहे जिथे कंपनी त्यांचं कंपनीने प्रत्येकाला शेअर देऊन प्रत्येकानं घर दिलेलं आहे, तर असंच मालकीचा हक्क आहे. ते म्हणजे नाही, हे तुमचं कंपनीचं आहे, तर कंपनी असल्यामुळे तुमचं फक्त राहण्याचा अधिकार दिलेला आहे, तुमचा मालकी हक्क होत नाही, त्याच्यावर आम्हाला कर्ज देता येणार नाही. याच्यात तुम्हाला त्या कंपनीकडनं सेट एनओसी तुम्हाला घेता येऊ शकते. तरी एनओसी दिलं, सर्व दिलं, तरी देखील ते म्हणतात नाही, हे कंपनीचा मालकीचा अधिकार आहे, कंपनी कर्ज घेऊ शकतात, तुम्ही घेऊ शकत नाही, तुम्हाला फक्त ऑक्युपन्सी राईट दिले. म्हणजे असं वेगळ्या पद्धतीनं एक अडचण निर्माण होतोय. ह्याला काय करता येईल? अमुक एक प्रॉपर्टी जर अमुक एका व्यक्तीची किंवा एका कंपनीच्या नावावर असेल तर त्याच्यावर कर्ज उभा करण्याचा अधिकार हा त्या कंपनीचा किंवा त्या माणसाचा असणार आहे. हे अत्यंत उघड आहे. म्हणजे त्याला डावलून म्हणजे त्याला पॉवर ऑफ अटर्नी देऊन किंवा हे देऊन असं करता येऊ शकेल. प्रोसेसिंग चार्जेस सुद्धा काही बँकात प्रोसेसिंग फी पण त्याच्यातही काही बँका गडबड करतात. काही म्हणतात प्रोसेसिंग फी 0 आहे, पण नंतर म्हणतात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस आम्ही ते घेऊ. तुम्हाला नंतर स्टॅम्प ड्युटी भरा, रजिस्ट्रेशन करा. हा, मला एकंदरीत याच्यावरनं असं वाटतंय की व्यवस्थितपणे बँकांची कागदपत्र वाचणं आणि त्यांच्याशी करस्पॉन्डन्स ठेवणं हे प्रत्येक तुम्हाला कुठलंही लोन घेताना तुम्हाला काहीतरी अर्धा ते 1% खर्च येणारच. मग त्याचं लेबल त्यांनी प्रोसेसिंग फी लावो किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस लाव किंवा नंतर मग आम्ही मॉर्गेज चार्जेस म्हणून लावत, पण तुम्हाला एक साधारणतः 1% पर्यंत, अर्धा टक्का त्यांची प्रोसेसिंग फी आणि अर्धा टक्का त्यांचे म्हणजे जे बँकेबरोबर जे तुम्ही लोन ऍग्रीमेंट करणार आहात त्याचाही खर्च हा नक्कीच एवढा. आताच्या या डिस्कशन मधनं खूप असे मुद्दे प्रेक्षकांना कळले असतील ज्यांचा त्यांना नक्कीच उपयोग होऊ शकतो. तर तुमच्या या सल्ल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. अहो, पण ड्रीम होम खरेदी करायचं तर प्रश्नही अनेक असतात, पण तुम्ही काळजी करू नका, कारण तुमच्या प्रत्येक प्रश्नावरती साम टीव्हीकडे तोडगा आहे. तेव्हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतील आमचे एक्सपर्ट्स, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. आता त्याच्यामुळे ड्रीम होम हे स्वप्नातलं घर आहे. स्वप्नातलं घर असल्यावरती काही वेळेला असं असतं की त्यावेळेला आपल्याकडे पैसे खूप कमी असतात किंवा नवरा आणि बायको दोघं हे करतात, त्यांचं ड्रीम असते मात्र की आपण हे करायला पाहिजे.